सो गुड आफ्टरनून अँड वेलकम टू एरो कम्प्युटर अकॅडमी. बोला, लास्ट लेक्चरमध्ये आपण काय केलं होतं बाळांनो? ॲड्रेसिंग पाहिलं होतं, आयपी ॲड्रेसिंग पाहिलं होतं. आयपी ॲड्रेसिंग मध्ये आपण क्लास फुल ॲड्रेसिंग बघितलं होतं, ज्याच्यामध्ये आपण 5 क्लासेस बघितले होते. कोणता कोणता? क्लास ए, क्लास बी, क्लास सी, क्लास डी आणि क्लास ई. त्यापैकी पहिला जो क्लास आहे बाळांनो, आपण शॉर्ट मध्ये बघूत. आपण या ठिकाणी जो क्लास ए होता, आठवतंय ना की शॉर्ट मध्ये बघूत. या क्लास ए मधला पहिला जो बाईट असेल, हा पहिला बाईट म्हणजे कोणता असतो? नेटवर्क. आणि उरलेले 3 कोण असणार आहेत? होस्ट. आठवतंय? लक्ष द्या, हसू नका, मी आता सांगतोय. पहिला बाईट कोणता असणार आहे? नेटवर्कचा. आणि उरलेले 3 बाईट कोणते असणार आहेत? होस्टचे. ते झाल्यानंतर सेकंड कोणता होता बाळांनो? क्लास बी. क्लास बी मध्ये पहिले 2 जे बाईट असतील हे कशासाठी असतील? नेटवर्कसाठी. आणि उरलेले 2 कशासाठी असणार आहे? होस्टसाठी. त्यानंतर क्लास सी मध्ये पहिले जे 3 बाईट असतील बाळांनो, हे 3 बाईट कशासाठी असणार आहेत? नेटवर्कसाठी. आणि लास्ट वाला बाईट कशासाठी असणार आहे? होस्टसाठी. रेंज एकदा व्यवस्थित लक्षात ठेवा. डी आणि ई मध्ये नेटवर्क पोर्शन, होस्ट पोर्शन असणार नाही. आता या ठिकाणी काय सांगितले बाळांनो? हा जो पहिला बाईट आहे, जर समजा आपल्याला बायनरी नोटेशन दिलेलं असेल, तर पहिला बाईट जर त्यातला पहिला बीट जर 0 असेल, तर याचा अर्थ हा कोणता क्लास आहे? क्लास ए. जर समजा पहिले 2 बीट 1 आणि 0 असतील, तर हा क्लास कोणता आहे? क्लास बी. जर 1 1 0 जर असेल, तर क्लास कोणता आहे? सी. 1 1 1 आणि 0 जर असेल तर क्लास डी. आणि 1 1 1 1 असेल तर क्लास ई. त्यापैकी मेन आपल्याला लागणार आहेत बाळांनो ए, बी आणि सी. तर ऍटलिस्ट ए, बी आणि सी च्या तरी रेंज व्यवस्थित समजून घ्या. ए मध्ये काय सांगितलंय? पहिलं बीट कोण असणार आहे? 0. बी मध्ये पहिले 2 बीट असणार आहेत 1 0. सी मध्ये 1 1 0. हे 3च लक्षात ठेवा. 0 1 0 आणि 1 1 0. नक्की कळलं? आता त्यानंतर रेंज सुद्धा एकदा बघा. या ठिकाणी क्लास ए जो असेल बाळांनो, क्लास ए ची रेंज काय सांगितली आहे? 0 टू 127. कळतंय नक्की? पहिल्या बाईट मध्ये. क्लास बी ची रेंज काय सांगितली आहे? 128 टू 191. आणि क्लास सी ची रेंज काय सांगितलेली आहे? 192 टू 223. परत बोला, 0 टू, व्यवस्थित समजून घ्या, 0 टू 127. त्यानंतर 128 टू 191 आणि 192 टू 223. एवढं लक्षात ठेवा. 0 128 आणि 192. 0 128 192. हा 122 आहे, सॉरी 128 आहे. याचा अर्थ याची लास्ट रेंज काय असणार आहे? 127. हा 128 ला स्टार्ट झाला, याचा अर्थ याची लास्ट रेंज काय? 191. आणि 192 ला स्टार्ट झाला, याच्या लास्ट रेंज काय त्याची? 223. एवढं फक्त लक्षात ठेवा. आता या ठिकाणी बाळांनो आपल्याला एक बेसिक कन्सेप्ट बघायचा आहे. एक म्हणजे डिफॉल्ट मास्क किंवा डिफॉल्ट सबनेट मास्क. ऑलरेडी हे डीसीएन मध्ये झालेले टॉपिक आहेत. एक्झाम्पलही बऱ्यापैकी तेच रिवाइज होतील, पण कन्सेप्ट मात्र व्यवस्थित क्लिअर करून घ्या. आता या ठिकाणी की एखाद्या वेळेला आपल्याला ज्या वेळेला विचारलं जातं की डिफॉल्ट मास्क म्हणजे काय, काय सांगितलं बाळांनो? कोणता मास्क विचारलाय? डिफॉल्ट मास्क. किंवा मास्क या शब्दाचा अर्थ काय? मास्क म्हणजे काय? तर ज्या ठिकाणी आपला जो ऍड्रेस असेल, त्या ऍड्रेस मधले जे नेटवर्क बीट असतील त्या ठिकाणी 1 ठेवायचे. नेटवर्क बीट किती करायचे? 1. नेटवर्क मधले प्रत्येक बीट किती करणार? 1. आणि होस्ट मधले बीट किती करणार? 0. त्याच्यापासून जो ऍड्रेस तयार झाला, त्या ऍड्रेसला आपण कोणता ऍड्रेस म्हणणार? डिफॉल्ट सबनेट मास्क. आता बघा काय दिले बघा. डिफॉल्ट मास्क इन द क्लास फुल ऍड्रेसिंग. क्लास फुल ऍड्रेसिंग मध्ये आपण मेन 3 क्लास घेतोय. क्लास ए, क्लास बी आणि क्लास सी. या 3 क्लासेस मधला डिफॉल्ट मास्क त्याला आपण कसं डिफाइन करणार? हा एक प्रकारचा काय? 32 बीटचा नंबर. किती बीटचा नंबर आहे? 32 बीटचा नंबर. जो ऑप्टेन कसा केलाय? ऑप्टेन बाय सेटिंग द होस्ट बीट. जे काही होस्ट बीट असतील त्या होस्ट बीटला कितीला सेट करा? 0 ला. आणि जे नेटवर्क बीट असतील त्याला कितीला सेट करा? 1 ला. आता फॉर एक्झाम्पल पहिला क्लास ए घेतला बघा आपण. पहिला क्लास कोणता घेतला? क्लास ए. क्लास ए मध्ये टोटल जर 32 बीट्स आहेत, तर या टोटल 32 बीट पैकी पहिले 8 बीट जे असतात हे म्हणजे कोणते असतात? नेटवर्क आयडीचे. आणि उरलेले जे 24 बीट आहेत बाळांनो, हे 24 बीट कोणते असणार आहेत? होस्ट आयडी. हे तर कळतंय? टोटल किती बीट आहेत? 32. 32 पैकी 8 बीट किती झाले? नेटवर्क आयडी. बोलत चला, बोलत चला, घुमेवणी बसू नका. 8 बीट काय आहेत? नेटवर्क आयडी. 24 बीटचा काय? होस्ट आयडी. जे नेटवर्कचे बीट आहेत ते सगळे किती ठेवा? 1. म्हणजे ह्या ठिकाणी किती 1 आले? 8 1 आले. 8 1 आले म्हणजे हा काय झाला? 255 डॉट. 24 बीट सगळे किती ठेवायचे? 0. म्हणजे या ठिकाणी 0 0 0 0 0 0 0 0 हा एक ऑक्टेट तयार झाला. 0 0 0 0 0 0 0 0 हा एक ऑक्टेट तयार झाला. 0 0 0 0 0 0 0 0 हा एक ऑक्टेट तयार झाला. म्हणजे याची व्हॅल्यू किती आली? 0
हा पण किती आला 0 आणि हा पण किती आला 0. हा जो काही ऍड्रेस तयार झाला बाळांनो, याला आपण ह्या क्लास ए चा कोणता मास्क म्हणणार आहे? डिफॉल्ट मास्क. कोणता मास्क म्हणणार आहे? डिफॉल्ट मास्क. नक्की कळलं? डिफॉल्ट मास्क म्हणजे काय? काय करायचंय? जेवढे काही नेटवर्कचे बीट आहेत, जेवढे काही नेटवर्कचे बीट त्या ठिकाणी ठेवायचंय 1 आणि होस्टच्या बीटला कोण ठेवायचंय 0. जो काही ऍड्रेस तयार झाला त्या ऍड्रेसला आपण कोणता मास्क म्हणणार? डिफॉल्ट मास्क. कोणता? डिफॉल्ट मास्क. सबनेट मास्क नंतर बघूत आपण. कोणता मास्क? आहे डिफॉल्ट मास्क. आता या ठिकाणी परत त्यांनी दिले डिफॉल्ट सबनेट मास्कच म्हटले. आता तुम्ही त्याला ओल्ड लँग्वेज मध्ये सबनेट म्हटलं जायचं, पण सबनेट मास्क ज्यावेळेला सबनेटिंग होतं त्यावेळेला यूज केला जातो. सबनेटिंग काय आपण अजून बघितलेलं नाही, त्याच्यामुळे तुम्ही वर्ड डिफॉल्ट मास्क वापरला तरी चालेल सध्या पुरता. आता क्लास ए मध्ये बघा बरं, क्लास ए मध्ये काय असेल रे? पहिले 8 बीट हे कोणते असतील सांगा? नेटवर्क आयडी साठी. अरे कळलं नक्की? आणि पुढचे सांगा बरं बाळांनो, इथं किती बिट्स असतील? 24 बीट. हे कोण असणार आहेत? होस्ट आयडी. मग नेटवर्क बीटला सगळं 1 ठेवलं म्हणजे हा किती आला सांगा? 255. हे 24चे 24 बीट काय असणार आहेत? 0. म्हणजे ऍड्रेस काय तयार झाला सांगा? 255.0.0.0. नंतर कोणाला? क्लास बी. सांगा क्लास बी मध्ये काय असेल? क्लास बी मध्ये पहिले जे 16 बीट आहेत हे कोणते सांगा? नेटवर्क आयडी. उरलेले 16 बीट किती झाले? होस्ट आयडी. होस्ट आयडी मध्ये किती बीट आहेत? 16. सांगा मग 16च्या 16 बीट नेटवर्क आयडीशी आपण 1 ठेवले म्हणजे 11111111. इथं सुद्धा 8 वेळा 1 आपण जर लिहिलं, इकडं काय करावं लागतील? हा, हे 8 वेळा 0 आणि परत 8 वेळा 0 म्हणजे 16 0 आले. सांगा 16 नाही किती झाले? हा ठीक आहे. सांगा ही व्हॅल्यू किती आहे? 255.255 डॉट. हा किती आला? 0. हा किती आला? 0. सांगा हा काय झाला? क्लास बी चा. क्लास बी चा सबनेट मास्क किंवा डिफॉल्ट सबनेट मास्क किंवा डिफॉल्ट मास्क. नक्की पुढे कोणी सांगा? क्लास सी. क्लास सी मध्ये सांगा रे बाळांनो, पहिले 24 बीट. 24 बीट म्हणजे पहिले 3 ऑक्टेट कशाचे आहेत? नेटवर्कचे. म्हणून त्या ठिकाणी 1 ठेवला मग ती व्हॅल्यू किती आली? 255.255.255.0. हा 0 म्हणजे कोणता पोर्शन आहे? होस्ट आयडी. कोणता पोर्शन आहे? हा होस्ट आयडी. इथपर्यंत नक्की कळले? स्क्रीन विजिबल नाही? ठीक आहे, एकदा रिजॉईन करा बाळांनो, नाहीतर रेकॉर्डिंग करा. चला इथपर्यंत नक्की कळले? ऑनलाईन बाकीच्यांना दिसतंय का रे? ऑनलाईन बाकीचे बोला एकदा. स्क्रीन दिसतीये का? बोला पटपट पटपट. दिसतीये? ठीक आहे. आता मध्ये कुठलाही मेसेज टाकू नका बाळांनो, कारण कन्सेप्ट महत्वाचा आहे. जर समजा मी भरकटलो तर ते पॉइंट तसेच राहून जातील. त्याच्यामुळे जेवढं सांगायचं तेवढं व्यवस्थित ऐकून घ्या. ठीक आहे? चला आता सांगा काय काय दिले बोला. चला आता आपण काय बघितलं? डिफॉल्ट मास्क बघितला. काय बघितला? डिफॉल्ट मास्क. कन्सेप्ट क्लिअर करत चला. आता या ठिकाणी कोणता मास्क बघितला आपण? डिफॉल्ट मास्क. सांगा डिफॉल्ट मास्क आपण कसा तयार केला? हा, जेवढे नेटवर्क बीट होते सांगा, जे काही नेटवर्क बीट होते नेटवर्क बीटच्या ठिकाणी ठेवलं 1 आणि जे काही होस्ट बीट होते त्या होस्ट बीटच्या ठिकाणी काय ठेवलं? 0. नक्की कळलं? सांगा पहिला क्लास कोणता होता? क्लास ए. सांगा क्लास ए मध्ये नेटवर्क साठी बीट किती आहेत? 8. कळतंय नक्की? इथं 8 8 8 8 चे मी ग्रुप तयार केले. चला हे पहिले 8 काय आहेत सांगा? नेटवर्क आयडी. उरलेले हे सगळेच्या सगळे 24 काय आहेत सांगा? होस्ट आयडी. सांगा मग हे 1 केले म्हणजे ही व्हॅल्यू किती आली? 250. हे सगळे 0 म्हणजे काय? 0.0.0. नक्की कळलं? सेकंड सांगा चला, दुसरा क्लास कोणता आहे? क्लास बी. सांगा क्लास बी मध्ये नेटवर्क आयडी साठी किती बीट आहेत? 16 बीट आहेत. अरे कळतंय नक्की? आणि उरलेले परत 16 बीट जे झाले हे कोणासाठी झाले सांगा? होस्ट आयडी साठी. नेटवर्क आयडी मध्ये 1111 केलं म्हणजे इथं 8 1 आले म्हणजे ही व्हॅल्यू किती आली? 255. ही पण व्हॅल्यू किती आली? 255. सांगा ही व्हॅल्यू किती आली? 0. ही पण किती आली? 0. कारण होस्ट आयडी कितीला गेला मी? 0 ला. कळतंय का नक्की? पुढे सांगा नेक्स्ट कोण आहे? क्लास सी. क्लास सी मध्ये पहिले 24 बीट जे असतील हे पहिले 24 बीट हे कोणते सांगा? नेटवर्क आयडी. त्याला 1 केलं तर व्हॅल्यू किती येणार? 255.255.255. आणि या ठिकाणी होस्ट आयडीला किती बीट आहेत?
8. मग या ठिकाणी हा जो होस्ट आयडी होता इथं आपण सगळे 0 केले म्हणजे किती आला 0. डिफॉल्ट मास्क तर लक्षात राहतील नक्की. क्लास ए चा काय 255.0.0.0, क्लास बी चा 255.255.0.0, क्लास सी चा 255.255.255.255.0. नक्की कळले. चलो आता बघा कन्सेप्ट काय काय पहिली गोष्ट ते बघत चला. ठीक आहे, त्याच्यानुसार आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सोपं जाईल. आता या ठिकाणी एक क्वेश्चन विचारला जातो मला. काय क्वेश्चन विचारला जातो बघा, फाइंड द नेटवर्क ऍड्रेस. एक मला 100% क्वेश्चन मध्ये एक आयपी ऍड्रेस दिलेला असणार. कोणता ऍड्रेस दिलेला असणार आहे? आयपी ऍड्रेस. आयपी ऍड्रेस म्हणजे डेस्टिनेशनचा आयपी ऍड्रेस दिलेला आहे. कोणता ऍड्रेस दिलाय? डेस्टिनेशन. मी सोर्स आहे, मला एका डेस्टिनेशनला पॅकेट पाठवायचंय अज्युम करा, आणि त्या डेस्टिनेशनचा आयपी ऍड्रेस मला दिलेला आहे. ठीक आहे, त्या आयपी ऍड्रेस वरून कोण कोण दिलाय बघा. एक कोण दिलाय? डेस्टिनेशनचा आयपी ऍड्रेस. आयपी ऍड्रेस वरून मला हे तर कळेल की नक्की तो कोणत्या क्लास मधला आहे. बोला, कारण की रेंज माहिती आहे तुम्हाला. एक तर क्लास ए मधला असेल, नाहीतर बी मधला असेल, नाहीतर सी मधला असेल. तिघांचे तुम्हाला डिफॉल्ट मार्क्स माहिती आहेत. तिघांचे डिफॉल्ट मार्क्स माहिती आहेत. ए चा पण माहिती आहे, बी चा पण माहिती आहे, आणि सी. तिघांचे डिफॉल्ट मार्क्स माहिती आहेत. या दोघांना बायनरी मध्ये कन्वर्ट करा आणि त्याच्यामध्ये कोणतं ऑपरेशन करा? अँड ऑपरेशन. कोणतं ऑपरेशन करा? अँड. त्याच्यावरून मला त्या आयपी ऍड्रेसचा कोणता ऍड्रेस मिळतो? नेटवर्क ऍड्रेस. कोणता ऍड्रेस मिळणार? नेटवर्क ऍड्रेस. व्यवस्थित समजून घ्या. मला देताना त्यांनी काय दिला? आयपी ऍड्रेस. बोलत चला, लक्षात घ्या बाळांनो, भरपूर क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये. DCN ला आपण बघितले होते, ते तर कव्हर करायचे, अजूनही क्वेश्चन वाढवायचे आपल्याला. मग या ठिकाणी आपल्याला दिलेला काय? आयपी ऍड्रेस. कोण दिलाय आपल्याला? आयपी ऍड्रेस. आयपी ऍड्रेस मधला मला कोणता ऍड्रेस काढायचा आहे? नेटवर्क ऍड्रेस. की तो पर्टिक्युलर होस्ट हा कोणत्या नेटवर्क मध्ये, हे मला काढायचंय. नक्की कळलं? नेटवर्क ऍड्रेस म्हणजे काय असतं? मी तुम्हाला काल सांगितलं होतं की या ठिकाणी हा एक पर्टिक्युलर नेटवर्क आहे, इथं 4 होस्ट आहेत असं अज्युम करा. अज्युम करा पहिल्याचा ऍड्रेस दिलाय 92.5.7.3. अजून एक होस्ट आहे, या होस्टचा ऍड्रेस दिलाय 92.3.5.6. अजून एक होस्ट दिलाय 92.8.7.9. सांगा 92 आला, काय आला? 92 म्हणजे 0 to 127 च्या रेंज मध्ये. म्हणजे कोणता ऍड्रेस आहे? क्लास ए ऍड्रेस आहे. कोणता ऍड्रेस आहे? क्लास ए ऍड्रेस पैकी पहिला बाईट म्हणजे नेटवर्कचा, उरलेला म्हणजे होस्टचा. म्हणजे याच्यावरून याचा नेटवर्क आयडी किती आला? 92. हे तर कळलं आपल्याला नक्की. आता यांनी सुद्धा मला काय दिले बघा, मला याचा नेटवर्क ऍड्रेस काढायचा आहे. नेटवर्क ऍड्रेस काढताना मला काय काय लागणार सांगा. पहिले कोण दिलेला असणार आहे? आयपी ऍड्रेस. डेस्टिनेशनचा किंवा काही म्हणू द्या, त्यांनी आपल्याला काय दिला? आयपी ऍड्रेस. त्या आयपी ऍड्रेस वरून आपल्याला त्याचा क्लास निघणार. त्याचा काय निघणार? क्लास. त्या क्लासचा कोण दिलेला आहे? डिफॉल्ट मास्क माहिती आपल्याला. त्या दोघांमध्ये कोणतं ऑपरेशन करायचं? अँड ऑपरेशन. कोणतं ऑपरेशन करायचं? अँड. आता एक्झाम्पल मध्ये मला त्यांनी दिलेले बघा, काय एक्झाम्पल दिलंय? व्हॉट इज द नेटवर्क ऍड्रेस? व्हॉट इज द नेटवर्क ऍड्रेस? बोला, काय विचारला? नेटवर्क ऍड्रेस. इफ द डेस्टिनेशन ऍड्रेस इज 140.179.240.20. कळलं? मला सांगा सगळ्यात पहिले हा आयपी ऍड्रेस मला दिलेला आहे. कोणता ऍड्रेस दिलाय? आयपी. हा आयपी ऍड्रेस कोणत्या क्लास मधला आहे? बोला, क्लास बी मधला. का बरं? रेंज काय त्याची? 128 to 191. आठवते क्लास बी ची रेंज काय आपली? फक्त पहिलं ऑक्टेट बघायचं. क्लास बी ची रेंज काय? 128 to 191. या रेंज मध्ये आहे की नाही? याचा अर्थ कोणता ऍड्रेस आहे? क्लास बी चा. मग पहिले त्याला लिहून घेतलं मी, हा क्लास बी लिहून घेतला, हा समजून घेतला हा कोणता ऍड्रेस आहे? क्लास बी चा. मग क्लास बी चा डिफॉल्ट मास्क मला माहिती आहे. क्लास बी चा डिफॉल्ट मास्क काय असणार आहे? 255.255.0.0. हे तर कळतंय नक्की. आणि ह्या दोघांमध्ये कोणतं ऑपरेशन करायचं आहे? अँड. कळलं? मग पहिले मी हा ऍड्रेस लिहून घेतला. पहिला ऍड्रेस कोणता दिलाय सांगा? 140.179.240.200. कळलं? या ऍड्रेसचं मी बायनरी मध्ये कन्व्हर्जन केलं. कशामध्ये कन्व्हर्जन केलं? बायनरी. आता बायनरीत कन्वर्ट कसं करायचं माहिती आहे तुम्हाला. कळलं? पहिला नंबर कोणता आहे? 140. बघा ऍड करून बघा इथं
1 2 4 हा किती आहे 4 प्लस हा किती आला 8 16 32 64 128 8 आणि 8 16 4 20 शून्य 2 आणि 2 4 किती आला हा 140 म्हणजे ही व्हॅल्यू कोणती आहे सांगा 140 कळलं का नक्की कोणी हा 140 हे तर येईल ना करता 179 चा इक्विव्हॅलंट काढला इथं सांगा हा कोणी सांगा 179 कोण आहे हा 170 बघा 1 2 4 8 16 32 64 128 या सगळ्यांची ऍडिशन करा कोणाकोणाशी 128 प्लस 32 प्लस 16 प्लस 21 करा नाही सॉरी 2 आणि 1 आहे ना 2 आणि 1 2 आणि 3 आणि 6 9 2 11 8 19 9 आजचा 1 2 आणि 3 आणि 3 6 आणि 7 179 किती व्हॅल्यू आली ही 160 हे तर करता येईल ना आता बायनरी नका शिकवायला लावू नक्की सांगा मग सगळ्यात पहिले मला हा नंबर दिला होता कोणता 140 सांगा हा नंबर कोणता आहे मग हा कोण आहे हा 140 हा कोणाचा इक्विव्हॅलंट आहे 179 हा कोणाचा आहे 220 चा आणि हा कोणाचा आहे 200 नक्की त्याच्यामध्ये आपण अँड ऑपरेशन केलं अँड करताना काय केलं सांगा 255.255.0.0 हा 255 म्हणजे सगळे बनाले 255 म्हणजे सगळे बनाले 0 म्हणजे सगळे 0 आले आणि इथं पण 0 म्हणजे सगळे 0 आले आता याच्यावर कोणतं ऑपरेशन करायचं अँड अँड म्हणजे काय करतो एक जरी 0 आला तरी 0 अँड आठवतंय बायनरी अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन बायनरी अँड म्हणजे काय एक जरी 0 आला तरी आन्सर किती असणार 0 सांगा मग काय केलं 0 इंटू 0 0 0 इंटू 0 0 आता या ठिकाणी सगळे 0 आहे म्हणजे इथं ऑब्वियस सगळे कोण येणार 0 इथं सगळे 0 आहे म्हणजे ऑब्वियस कोण येणार 0 नक्की सांगा इथं काय आलं सगळे बनाले की नाही आता अँडचा एक रूल असतो कोणाचा रूल अँडचा रूल काय बघा जर समजा मी असं म्हटलं a डॉट 1 इज इक्वल टू a असतो हे आपण बायनरी लॉ मध्ये बघितलं होतं डीटी मध्ये बायनरी लॉज पाहिले होते आठवते नक्की बुलियन लॉज कोणता ऑपरेटर आहे अँड a इंटू 1 किती असणार a म्हणजे बघा a ची व्हॅल्यू 0 घेतली तर 0 इंटू 1 किती येणार आहे 0 आणि 1 इंटू 1 पण किती येणार 1 म्हणजे एक जर समजा ऑपरंट 1 असेल आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या ऑपरंट मध्ये काय असेल डॉट ऑपरेटर असेल म्हणजे अँड ऑपरेशन असेल तर रिझल्ट मध्ये हेच आलंय की नाही आपलं 0 to 1 आलं की नाही म्हणजे कोणाला a म्हणजे या ठिकाणी एक ऑपरंट जर 1 असेल सगळे 1 आहेत ना म्हणजे रिझल्ट मध्ये कोण येणार दुसरा ऑपरंट येईल की नाही म्हणजे रिझल्ट मध्ये हा आहे असाच्या असा आला की नाही हा आहे असाच्या असा इथे येणार इथं सुद्धा हा जो आहे हा असाच्या असा इथे येणार कळलंय नक्की का नाही कळलं मग तुम्हीच मला सांगा ह्या दोन व्हॅल्यू काय होत्या 140 हा काय होता 179 हा किती असणार 0 आणि हा किती आला 0 सो याचा आन्सर काय आला सांगा 140.179.0.0 कोणता ऍड्रेस आला नेटवर्क ऍड्रेस कोणता ऍड्रेस आला नेटवर्क कळलं नक्की आता तुम्ही म्हणता सर डायरेक्ट बी काढता येऊ शकतं डायरेक्ट सुद्धा काढू शकतो फॉर एक्झाम्पल जर समजा मला हा ऍड्रेस दिला कोणता ऍड्रेस आहे हा 140.179.240.200 पेपर मध्ये मात्र ह्या स्टेपनी सॉल्व्ह करायचंय पण तुम्हीच मला सांगा हा ऍड्रेस कोणत्या क्लास मधला आहे बी मध्ये काय असतं पहिले जे 2 ऑक्टेट असणार हे काय असणार नेटवर्क मग ते तसेच ठेवा आणि होस्ट वाले कोण करा 0 करा होस्ट वाले कोण करा 0 कोणता ऍड्रेस आला नेटवर्क ऍड्रेस कन्सेप्ट कळलं पण काय असतो नेटवर्क ऍड्रेस म्हणजे माझा जो होस्ट आहे हा नक्की कोणत्या नेटवर्क मध्ये असणार कळतंय नक्की माझा जो होस्ट आहे कळतंय हा कोणत्या नेटवर्क मध्ये असणार त्याला आपण काय म्हणणार नेटवर्क ऍड्रेस पुढचे एक्झाम्पल सांग मला चल हा बोल हे एक्झाम्पल दिलेलं आहे सांगा मला याचा ऍड्रेस काढायचा आहे सांगा 206.15.14 नाही 143.89 पहिली गोष्ट मी काय चेक करणार हा कोणत्या क्लास आहे क्लास सी आहे का बरं रेंज कोणाच्या पुढे गेला 192 च्या पुढे गेला की नाही 191 192 च्या पुढे गेला म्हणजे क्लास सी मध्ये काय असणार पहिले 3 ऑक्टेट जे असतील बोला रे ते काय असणार आहेत नेटवर्कचे बीट असणार उरलेले कोण असणार होस्ट नेटवर्कचे तसेच ठेवा 206.15.14
.143. होस्टच्या बीटला किती द्यावा 0. सांगा हा कोणता ऍड्रेस आला नेटवर्क ऍड्रेस. कोणता ऍड्रेस आला नेटवर्क. कन्सेप्ट कळला. पण पेपर मध्ये मात्र तुम्हाला अँड ऑपरेशन परफॉर्म करूनच करायचंय. कळलं. 2 मार्काला विचारतील 4 मार्काला विचारतील. तुम्ही पहिले काय करणार सांगा. आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना काय करणार सांगा. ऍड्रेस दिलाय तुम्हाला 206.15.143.89. सांगा सगळ्यात पहिले काय करणार. हा ऍड्रेस कोणत्या क्लासचा आहे क्लास सी चा आहे. मग क्लास सी चा आपण कोण बघणार डिफॉल्ट मास्क. डिफॉल्ट मास्क किती आहे सांगा 255.255.255.0 आणि या दोघांमध्ये कोणतं ऑपरेशन अँड. पण याला बायनरी मध्ये कन्वर्ट करा. कळतंय का नक्की. याला बायनरी मध्ये कन्वर्ट करा याला बायनरी मध्ये कन्वर्ट करा कोणतं ऑपरेशन करा अँड. कळतंय का नक्की. तुम्हीच विचार करा हे सगळे 1 आहेत हे पण सगळे 1 हे पण सगळे 1 म्हणजे आन्सर मध्ये वरच्याच आन्सर येतील ना बाळांनो. सांगा इथून कोण येणार 206 इथून कोण येणार 15 इथून कोण येणार 143. आता इथं 0 असल्यामुळे 0 इंटू एनिथिंग 0 येणार. आला का. हा कोणता ऍड्रेस आहे हा नेटवर्क ऍड्रेस. नक्की कळलं. बोल नेटवर्क ऍड्रेस कसा काढायचा कशाचा डेस्टिनेशन वर्ड लक्षात ठेवा. डेस्टिनेशन आयपी ऍड्रेस. आयपी ऍड्रेस काय फाइंड आउट करा क्लास. त्याच्यावरून आपल्याला कळेल की नेटवर्कचे बीट किती आहेत आणि होस्टचे बीट किती आहे. कळलं. त्याच्यावरून काय काढायचं डिफॉल्ट मास्क. डिफॉल्ट बोल नको नीट बोल बरं का मार खाता तुम्ही नाहीतर. बोल हा काय काढायचं आज त्याचा डिफॉल्ट सबनेट मास्क. बरं डिफॉल्ट मास्क काढायचा. नंतर काय करायचं हा पुढं अँड ऑपरेशन. कोणतं ऑपरेशन करायचंय अँड. चला लक्ष द्या आता. चला नक्की कन्सेप्ट काढले इथपर्यंत. चला बघा हे काय दिले बघा. आता मग अशी आपलं एक्झाम्पल देऊ होतं काय आलं आन्सर याचं 206.15.143.0. कोणता ऍड्रेस आहे नेटवर्क ऍड्रेस. हा कन्सेप्ट कळलं. पण नेटवर्क ऍड्रेस म्हणजे तो होस्ट कोणत्या नेटवर्क मध्ये. कळलं. म्हणजे आता सगळ्यात पहिले काय होणार बघा जे पॅकेट येणार ना जे पॅकेट आलं ते सगळ्यात पहिले कुठे येणार ह्या पर्टिक्युलर नेटवर्क कडे येणार. हा एक नेटवर्क आहे. असे बरेच नेटवर्क आहेत असं अज्युम करूत आपण. हे बरेच नेटवर्क आहेत. या नेटवर्क मधलं एक डिव्हाइस आहे यांनी सेंड केलं पॅकेट. तर सगळ्यात पहिले पॅकेट सपोज हा नेटवर्क आहे याचा ऍड्रेस काय 206.15.143.0. हा कोणता ऍड्रेस आहे नेटवर्क ऍड्रेस. मग इथून पहिले पॅकेट ते कोणाकडे येणार सांगा या नेटवर्क कडे. अरे कळलं. आणि मग या नेटवर्क मध्ये सगळे कोण असतील होस्ट. या नेटवर्क मध्ये जेवढे काही होस्ट असतील या नेटवर्क मध्ये जेवढे काही होस्ट असतील त्या प्रत्येकाचा नेटवर्क आयडी काय असणार 206.15.143 हा असणार. आणि त्याच्या पुढचे बीट कशासाठी होस्ट साठी. म्हणजे फॉर एक्झाम्पल याचा ऍड्रेस काय असू शकतो सांगा 206.15.143.1 म्हणू का त्याला. पुढे सांगा याचा काय असू शकतो 206.15.143.2. असे बरेच असतील ना याच्यामध्ये 206.15.143. आणि सपोज आपण किती होता त्याचा कुठे गेला तो 89. हा 143 आहे. मग सगळ्यात पहिले या नेटवर्क कडे येणार आणि तिथून ते पॅकेट कोणाकडे जाणार ह्या पर्टिक्युलर होस्ट कडे. कन्सेप्ट नक्की कळला पक्का हो की नाही. कोणता ऍड्रेस काढला आपण नेटवर्क ऍड्रेस. त्याच्यासाठी मला 2 गोष्टी लागल्या. एक लागला आयपी ऍड्रेस दुसरा लागला पटपट बोला डिफॉल्ट मास्क. त्या दोघांवर कोणतं ऑपरेशन अँड. आणि मग मला कोण मिळाला सांगा. व्हेरी गुड. चलो पुढं. आता नेक्स्ट कन्सेप्ट कोणता आहे सबनेटिंग. व्यवस्थित समजून घ्या. हा पण कन्सेप्ट महत्वाचा आहे. कोणता कन्सेप्ट आहे हा सबनेटिंग. अत्यंत महत्वाचा कन्सेप्ट आहे. क्वेश्चन 100% येतो म्हणजे येतो. सबनेटिंगचा अर्थ काय होतो छोटे छोटे नेटवर्क पाडायचे. नावातच आहे बघा काय नाव आहे सबनेटिंग. ऑलरेडी माझ्याकडे एक नेटवर्क आहे. ऑलरेडी माझ्याकडे एक नेटवर्क आणि त्या नेटवर्कला मला काय करायचंय डिवाइड करायचंय. त्या नेटवर्कला काय करायचंय मला डिवाइड. 2 पार्ट मध्ये मला डिवाइड करायचंय. डिवाइड करायचंय म्हणजे त्याला म्हणणार मी सबनेटिंग. त्याला काय म्हणणार मी सबनेटिंग. आता सबनेटिंग मध्ये काय केलं जातं लक्ष द्या. आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी 193.1.2.0 सांगा 193.1.2.0 हा नेटवर्क ऍड्रेस असेल किंवा हा ऍड्रेस.
हा कोणत्या क्लास मधला आहे? क्लास सी मधला आहे. बोला कोणत्या क्लास मधला आहे? क्लास सी. लक्ष द्या एक मिनिट. काय सांगतोय? सबनेटिंग हा कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. या ठिकाणी काय केलं बाळांनो? हे एक मोठं नेटवर्क आहे. हे काय एक मोठं नेटवर्क. त्याच्यामध्ये 193.1.2.0 193.1.2.0 हा काय या नेटवर्कचा ऍड्रेस. या नेटवर्कचा काय ऍड्रेस. नक्की कळलं? या नेटवर्क मध्ये किती होस्ट पॉसिबल आहेत? बोला. 2⁸ बघा तुम्ही विचार करा. या ठिकाणी हा क्लास कोणता आहे? सी. नीट बोला रे, कोणता क्लास आहे हा? सी. कन्सेप्ट महत्वाचा आहे. कन्सेप्ट क्लिअर करा. कोणता क्लास आहे हा? क्लास सी. क्लास सी कुठलाही ऍड्रेस असेल, ऍड्रेस किती बिटचा आहे? 32 बिटचा आहे. 32 बिट पैकी हे 24 बिट आहेत. हे 24 बिट कशासाठी आहेत? नेटवर्क आयडी, म्हणजे नेटवर्कच्या आयडी साठी आहे की नाही? बर. उरले किती सांगा? 8 बिट. हे 8 बिट कशासाठी आहे? होस्ट. मग 8 बिट होस्टला किती बिट दिलेत? 8. मग नंबर ऑफ होस्ट किती पॉसिबल आहे सांगा? 2⁸. किती पॉसिबल आहे? 2⁸. त्याच्यातून आता आपण 2 सबट्रॅक्ट करणार, ते नंतर बघू, पण अज्युम करा किती पॉसिबल आहे? 2⁸. नक्की कळलं? बर. आता मी काय केलं लक्षात घ्या. हा जो मोठा नेटवर्क होता, हा जो मोठा नेटवर्क आहे, ह्या नेटवर्कला मी 2 पार्ट मध्ये डिवाइड करणार. या नेटवर्कला काय करणार? 2 पार्ट मध्ये डिवाइड. बघा ओके. मला सांगा, नेटवर्कला जरी 2 पार्ट मध्ये डिवाइड केलं, हा माझा एक नेटवर्क झाला, ज्याला म्हटलं मी सबनेट 1. याला काय म्हटलं मी? सबनेट 1. आणि हा कोण झाला सांगा? सबनेट 2. किती सबनेट पाडले मी? 2. नक्की कळलं? नेटवर्कला काय केलं? डिवाइड. किती पार्ट मध्ये? 2. हा कोण झाला? सबनेट 1. हा कोण झाला? सबनेट 2. मग आता सबनेट करायचं म्हणजे याला काहीतरी वेगळा असणार, आयडिया असणार. याला काहीतरी वेगळा आयडिया असणार. मग मी काय केलं बघ, लक्षात घ्या. हा माझा टोटल ऍड्रेस होता 193.1.2. या नेटवर्कच्या बीटला मी काहीही करणार नाही. सबनेटिंग मध्ये नेटवर्कच्या बीटला हात लावायचा नाही. कोणाला हात लावायचा नाही? नेटवर्कच्या बीटला हात लावायचा नाही. कोण घ्यायचे? होस्टचे बीट. कोण घ्यायचे? होस्ट. आता मला किती सब नेटवर्क पाडायचे? 2 सबनेट पाडवायचे. किती सबनेट पाडवायचे? 2. 2 जर नेटवर्क पाहिजे असेल तर मला 1 बीट लागतो. किती बीट लागतो? 1. कारण 2⁸ म्हणजे किती? 2. 2⁸ म्हणजे किती? 2. म्हणजे मी काय करणार, असा अज्युम करा. डॉट 0 हे किती बीट होते? 8 बीट होते. सांगा, हे किती बीट होते? 8. हे 8 बीट कशासाठी ठेवलेत? होस्ट साठी. कशासाठी ठेवलेत? होस्ट. व्यवस्थित समजून घ्या कन्सेप्ट. 193.1.2 हा कोणता आयडी आहे? नेटवर्क. आणि हा आयडी कोणता आहे? होस्ट. हे बीट कोणासाठी रिझर्व ठेवलेत? नेटवर्क. इथपर्यंत येण्यासाठी हा नेटवर्क लागणार, म्हणजे लागणार. हे बीट कोणासाठी ठेवलेत? होस्ट. त्या होस्ट बीट पैकी एखादा बीट मी यूज करणार. त्या होस्ट पैकी एखादा बीट मी काय करणार? यूज करणार. कशासाठी? नेटवर्क साठी. कशासाठी? नेटवर्क. मग मी काय केलं, याच्यातला पहिला जो बीट आहे हा 0, या बीटला मी यूज करतोय. या बीटला मी काय करतोय? यूज. पहिला बीट यूज केलं. आता 1 बीट आहे की नाही, त्या 1 बीट वरून 2 व्हॅल्यू येतील, एक तर 0 किंवा 1. म्हणजे मी या ठिकाणी 2 सबनेट पाडले बाळांनो. काय पाडले? 2 सबनेट. पहिला जो सबनेट आहे ना, याचा ऍड्रेस काय असणार बघा? 193 डॉट सांगा 1.2 डॉट, आणि हा सुरू होणार 0 पासून. हा कुठून सुरू होणार? 0 पासून. म्हणजे याचे जे होस्ट पोर्शन आहे ना, याच्यात किती बीट आहे टोटल? 0 म्हणजे 8 बीट आहेत. त्या 8 पैकी पहिला बीट 100% किती ठेवणार? 0. सांगा इथं काय होईल? 193.1.2 आणि हे किती बीट आहेत? 8. 8 पैकी मी पहिलं बीट वापरलं. कळलं? हा काय झाला? सबनेट आयडी. कोणाचा? पहिल्या सबनेटचा. हा काय झाला? सबनेट आयडी. कोणाचा? दुसऱ्याचा. आता ऍक्च्युअली 0च्या पुढे सगळे 0 येतील. 0च्या पुढे सगळे 0 येऊ द्या, किंवा 0च्या पुढे सगळे 1 येऊ द्या, पण पहिला बीट मात्र कोण असणार? 0. इथलं पहिलं बीट 100% कोण असणार? 1. नक्की कळलं? म्हणजे या सबनेट मध्ये
जे काही ऍड्रेसेस असतील बाळांनो ते कोणते कोणते असतील बघा, लक्षात घ्या. 193.1.2.0 पासून सगळे झिरो, सगळे काय आले 080 इथपासून ते 193.1.2 हा झिरो मी तसाच ठेवला. या सगळ्या झिरोच्या ऐवजी काय केलं 1. किती 1 आणले 7. हे 7 1 आणि हा 0. म्हणजे एवढे सगळे जे होस्ट आहेत हे कोणाच्या अंडर आले, सबनेट 1च्या. आता हा कोणता आहे सबनेट 2. सबनेट 2 ची सुरुवात काय होणार सांगा 193.1.2. आता याची सुरुवात कुठून होणार आहे 1. लक्षात घ्या हा 1 म्हणजे मी बायनरी मधला 1 लिहिलाय. हा 0 आणि हा 1 डेसिमल मधला नाही, हा कोणामधला 1 आहे बायनरी. म्हणजे हे सगळे कशामध्ये लिहितोय मी बायनरी मध्ये, फक्त आता लिहायला वेळ लागेल म्हणून मी तसं लिहिलं. सांगा याचं पहिलं बीट किती असणार 1, बाकी सगळे कोण असणार 0. इथपासून ते याची रेंज काय असणार 193.1.2. परत हा कोण आला 1 आणि बाकी सगळे कोण असणार 1. नक्की कळलं का? म्हणजे एवढे सगळे होस्ट हे कोणत्या सबनेट मध्ये आले सबनेट 2 मध्ये. एवढे सगळे होस्ट कोणाच्या अंडर आले सबनेट 1च्या. खरं खरं कळले का नक्की सांगा. परत एकदा लक्ष द्या काय केलं सांगा. ऍड्रेस किती दिला होता मला 190, अजून करा 193.15.7.0. का .0 आला? नेटवर्कचा ऍड्रेस आहे. नेटवर्कच्या ऍड्रेस मध्ये काय असणार नेटवर्कचे बीट असणार. अरे बोला, आणि होस्टच्या बीट मध्ये 0 असणार. बर सांगा हा सगळा मिळून काय सांगा एक नेटवर्क. याला मला काय करायचंय डिवाइड करायचं. किती पार्ट मध्ये नक्की का? किती पार्ट मध्ये डिवाइड करायचं 2. 2च पार्ट मध्ये डिवाइड करणं काही गरजेचं आहे का? 2 मध्ये करा 4 मध्ये करा असं अज्युम करा. हे आमचं कॉलेज आहे. हे काय कॉलेज कम्प्युटर डिपार्टमेंटचं नेटवर्क आहे. एक सीओचं एक सीएमचं. हे कोणाचं सीओचं आणि एक कोणाचं सीएमचं. सांगा मग मी काय करणार या ठिकाणी 193.15.7. ऍक्च्युअली ऍड्रेस किती आहे सांगा 00000000. सांगा यापैकी हे 24 बीट हे कोणते बीट आहेत नेटवर्कचे आणि हे 8 बीट कोणाचे आहेत होस्ट आयडी मधले. कळलं? नेटवर्कच्या बीटला मी हात लावतोय का नाही? सांगा याचा मला आयडी बनवायचा आहे. काय बनवणार 193.15.7. सुरुवात कुठून करू 0 पासून सुरुवात करणार. कळतंय का नक्की? आणि याचा आयडी काय असणार आहे 193.15.7. आणि 1 पासून सुरू करणार. कळलं? सांगा याची रेंज सांगा. बोल सुमित. हा इकडच्याची रेंज बोल 193 डॉट डॉट सगळे 0 येतील ना इथं. पुढे सांगा 193.15.7. हा 0 तसंच राहणार. आपण लोअर लिमिट काढतो आणि कोण काढतो अप्पर. आठवतंय का? अरे बोला, एक तर लोएस्ट ऍड्रेस आणि हायेस्ट. इथं कोणाला सांगा 111.1.1.1. नक्की हे सगळे कोणाच्या अंडर आले सांगा या सबनेट 1च्या. नक्की कळलं का रे? आता हा कोणता सबनेट आहे सबनेट 2. सबनेट 2च्या अंडर कोण कोण आले सांगा 193.15.7.1 पासून सगळे 0 येतील की नाही? अरे कळतंय का नक्की? इथपासून रेंज काय राहणार सांगा 193.15.7.1 पासून सगळे कोण घेतले 1. इथपर्यंत खरंच कळलं का नक्की? म्हणजे या ठिकाणी मी काय केलं या ठिकाणी मी नेटवर्क आयडी ला कुठल्याही प्रकारे हात लावलेला नाही. लावलाय का? नेटवर्क आयडी आहे तसं राहिलं की नाही? मग मी काय केलं मी एक बीट वापरलं. 2 सबनेट साठी मी किती बीट वापरलं 1 बीट. कळलंय? 1 बीट म्हणजे एक तर 0 किंवा 1. मग या ठिकाणी हे बीट वापरलं की नाही बाळांनो? मग हे बीट मी कशातलं वापरलं होस्ट आयडी मधलं एखादं बीट मी यूज केलं. कशासाठी? माझ्या नेटवर्कला डिवाइड करायला. कशासाठी केलं नेटवर्कला डिवाइड. अरे कळलं नक्की? आणि याला आपण काय म्हणणार सबनेटिंग. म्हणजे सबनेटिंग मध्ये मी काय करतोय होस्ट बीट यूज करतोय. कशासाठी? नेटवर्कच्या आयडी साठी. कोणाच्या आयडी साठी? नेटवर्क. सांगा इथं सबनेट मला सांगा
सपोज मी असा नंबर लिहिला 193.15.7.10010101 असा काहीतरी नंबर लिहिला, सांगा 0 असा नंबर लिहिला. सांगा हा 193.15.7 मध्ये इथपर्यंत तर आला. मग हा ऍड्रेस सबनेट 1 मधला आहे का सबनेट 2 मधला आहे? सबनेट 2 मधला आहे का? या 1 वरून कळलं नक्की तुम्हाला? या 1 वरून काय कळलं तुम्हाला? हा कशामधला आहे? सबनेट 2. मी अजून एक आयडी दिला 193.15.7.01010001. सांगा हा कशामधला आहे? सबनेट 0 मधला आहे, सॉरी सबनेट 1. कशावरून कळलं तुम्हाला? या पहिला बीट. अरे म्हणजे ह्या पहिल्या बीट वरून तुम्हाला कळतंय की हा होस्ट सबनेट 1 मध्ये का सबनेट 2 मध्ये. कळलं? मग हा एक बीट मी वापरला, हा बीट कशामधला होता? होस्ट. कोणत्या पोर्शन मधला होता? होस्ट. तो मी कोणाच्या आयडी साठी वापरला? सबनेटच्या. अरे कळलं? मग अशा कन्सेप्टला आपण काय म्हणणार? सबनेटिंग. नक्की होस्ट बीट वापरा. कोणासाठी? नेटवर्क. नक्की कळलं? याला काय म्हणणार आपण? आता तुम्ही मला सांगा, अज्युम करा हा ऍड्रेस आहे माझा 193.5.7.0. सांगा हा कोणता ऍड्रेस आहे? नेटवर्क ऍड्रेस. अरे बोला रे, कोणता ऍड्रेस आहे? नेटवर्क ऍड्रेस. कोणत्या क्लासचा आहे? सीचा आहे. कळलं नक्की? म्हणजे फॉर एक्झाम्पल याचं बायनरी जर केलं आपण तर कसं राहील सांगा? 193.5.7. इथं सगळे कोण राहतील? 8 0 राहतील की नाही? अरे खरंच कळलंय का? आता मला सांगा, हा तर माझा एक पूर्ण नेटवर्क साठी झाला. मला याच्यापासून 4 सब नेटवर्क बनवायचे. किती सब नेटवर्क बनवायचे? 4. हा एक पूर्ण नेटवर्क होता की नाही? या नेटवर्क पासून मला काय करायचे? 4. मग मी 2 बीट वापरन ना. किती बीट वापरणार? 2. त्याच्यातलं बघा हा पहिला सबनेट आहे की नाही रे बाळांनो? या सबनेटची सुरुवात कशी होईल सांगा? 193.5.7. पहिले 2 बीट 0 राहतील ना, पुढे काही येऊन द्या. अरे कळतंय का? हा पहिला सबनेट झाला. सेकंड सबनेट सांगा, सेकंड सबनेट कसा तयार होईल? 193.5.7.01 होईल ना, म्हणजे 01 पासून डॉट 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 पुढे जातील. नक्की कळलं? सांगा हा सबनेट काय येईल सांगा? 193.5.7.10 असे एलिमेंट येतील पुढं. नक्की. आणि लास्टला काय येईल सांगा? 193.5.7.11 आणि त्याच्या पुढे काही पण येईल. हा कोण झाला सांगा? सबनेट 4. नक्की. मग मला सांगा, फॉर एक्झाम्पल मला असा काहीतरी ऍड्रेस दिलाय 193.5.7. आणि लास्ट ऑक्टेट मध्ये 100100 असं काहीतरी दिलेलं आहे मला. सांगा कोणत्या सबनेट मधला आहे? सबनेट नंबर 000110 याच्यातला आहे ना. म्हणजे मला सांगा याच्यातला कशावरून कळलं तुम्हाला? या पहिल्या 2 बीट वरून. अरे बोला ना. मग हे 2 बीट कशातले होते? होस्ट मधले होते. ते मी कोणासाठी दिले? सबनेट साठी. नेटवर्कची आयडी म्हणून वापरले की नाही? अरे बोला. सांगा ह्या नेटवर्कचा आयडी काय झाला? आता सबनेट आयडी काय झाला? 00. याच्यासाठी सबनेट आयडी काय झाला? 0. सबनेट आयडी म्हणजे पूर्णच्या पूर्ण असणार आहे, पण फक्त हा आयडी ओळखायसाठी काय वापरला? 10 आणि याच्यासाठी 1. म्हणजे 2 बीट घेतले ना मी. 2 बीट कोणासाठी घेतले? नेटवर्क साठी घेतले. कुठून घेतले? होस्ट मधून. याला काय म्हणा? सबनेटिंग. याला काय म्हणा? सबनेटिंग. अरे कळलं? मग मला सांगा, आता मला 4 सबनेट पाहिजे होते. किती सबनेट पाहिजे होते? 4. मग मी बीट किती घेतले? 2 बीट घेतले. मला 8 सबनेट पाहिजे असतील, 3 बीट घ्यावं लागतील मला. अरे कळलं का? मग कसं करणार सांगा? याच्यामध्ये काय आहे की बघ सांगा फॉर्म्युला काय असेल? जर मला एन नंबर, सपोज मला काय करायचे वाय एवढे सबनेट पाहिजेत. किती सबनेट पाहिजेत? वाय सबनेट साठी मला बीट किती लागणार? 2n. अरे कळलं नक्की? फॉर्म्युला काय? y इज इक्वल टू काय आला पाहिजे? 2n. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला 8 सबनेट पाहिजेत. किती सबनेट पाहिजेत? 8. तर n ची व्हॅल्यू किती असणार? 3. म्हणजे किती बीट लागणार? 3. जर मला 16 सबनेट पाहिजेत तर व्हॅल्यू काय येणार? n ची 4. किती बीट लागणार? 4. कळलं का? नक्की. एका बीट पासून सबनेट किती? बोलत चला. एका बीट पासून सबनेट 2. 2 बीट वापरले तर 4. 3 बीट वापरले तर 8. 4 बीट वापरले तर नक्की. जर मला कोणी असं म्हटलं की मला 68 एवढे सबनेट पाहिजेत,
सांगा 2 to 1 म्हणजे किती 2 2 to 2 4 2 to 3 8 2 to 4 16 बोलत चला 2 to 5 25 मला टेन्शन आलं ना 32 असं ना करू 2 to 6 आता तुम्हीच विचार करा 2 to 6 64 आहे 6 बीट जर वापरले किती बीट वापरले 6 तर सबनेट किती होत आहेत मला 64 मध्ये भागतंय का मला किती लागणार आहे 68 मग 6 पेक्षा जास्त बीट लागतील ना म्हणजे मला किती बीट लागणार 7 बीट लागतील किती बीट लागतील मला 7 बिट्स लागतील कशामधले फ्रॉम द होस्ट आयडी कशामधले फ्रॉम द होस्ट आयडी कळलं की वेगळंच काहीतरी आलं हा फ्रॉम द होस्ट आयडी मध्ये किती बीट लागणार 7 कळलं मग होस्ट आयडी मधले 7 बीट जर वापरले तर मी 2 to 7 म्हणजे किती 128 पर्यंत त्याच्यात माझी रिक्वायरमेंट किती 68 म्हणजे होऊन जाते माझं कन्सेप्ट कळलं नक्की पक्का आता एक्झाम्पल कडे जाता येईल आपल्याला आपण एका नेटवर्कला किती पार्ट मध्ये डिवाइड करू शकतो हे डिपेंड आहे ते नेटवर्क कोणतं आहे लक्षात तो ऍड्रेस कोणता आहे क्लास ए का बी थांबा गडबड न करू काही न करू क्लास ए का बी ए का सी ए का डी ए त्याच्यावर डिपेंड आहे आलं लक्षात की आपण एखाद्या नेटवर्कला किती पार्ट मध्ये डिवाइड करू शकतो यासाठी मला सांगा हे आपलं नेटवर्क आहे हे काय आपलं नेटवर्क आयडी ऑलरेडी किती बिटचा आहे समजा हा क्लास सी असेल सांगा हा क्लास किती सी कोणता क्लास आहे सी विचार करा थोडा विचार करा क्लास सी मध्ये नेटवर्क आयडी किती बिटचा आहे मग होस्टला किती राहिले 8 पैकी 8 बीट तर सगळे नाही वापरू शकत मी 7 वापरणार म्हणजे 2 to 7 एवढे मी काय करू शकतो पार्ट करू शकतो कारण की मला सबनेट बनवायचे म्हणजे मला जे बीट वापरायचे तिकडून वापरायचे होस्ट मग होस्ट मध्ये जेवढे बीट अवेलेबल असतील त्याच्या अकॉर्डिंगली मी काय पाडू शकतो सबनेट नक्की कळलं सपोज एखादा क्लास बी असता सांगा कोणता आहे हा क्लास बी मध्ये मला सांगा बरं पहिले 16 बीट हे कोणासाठी आहेत नेटवर्क उरलेले 16 बीट कोणासाठी आहेत मग मला सांगा हे तर वापरता येतील का रे सब नेटवर्किंग साठी याच्यातून वापरावं लागतील इथं उरलेत किती 16 वापरा 2 to 16 वापरायचे 16 वापरा अरे कळतंय नक्की बोला हे एवढे सगळे तुम्हाला काय बनवता येतील सबनेट कळतंय नक्की पक्का का नाही कळलं सो डिपेंड कशावर आहे कोणता क्लास आहे क्लास ए का बी ए का सी नक्की ऑनलाईन कळलंय का रे बाळा ऑनलाईन ए बाबड्या बोल 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 नक्की कळलंय का चला काय दिले आता थिअरी बघून घ्या आता तुम्हाला सगळं मी तुम्हाला बेसिक सांगितलंय ह्याच्यावरून सबनेटिंग काय दिले बघा सबनेटिंग इज अ टेक्निक ओ माय गॉड कसली टेक्निक आहे सांगा ही इट इज अ टेक्निक ऑफ पार्टिशनिंग काय करायचं आहे पार्टिशन काय पार्टिशन म्हणजे काय करा डिवाइड कोणाला डिवाइड करा आयपीच्या नेटवर्कला आयपीचा नेटवर्क आता मगाशी आपण नेटवर्क बघितला होता 193.2.1.0 काहीतरी बघितला होता हा एक मोठा नेटवर्क होता बोला कोणाच्या अंडर होता क्लास सी च्या अंडर त्या नेटवर्कला आपण काय केलं सांगा त्या आयपी नेटवर्कला आपण काय केलं डिवाइड केलं किंवा पार्टिशन केलं कशामध्ये सेव्हरल स्मॉल साइज लॉजिकल सब नेटवर्क हे सगळे सब नेटवर्क कसे आहेत लॉजिकल कळतंय का नक्की एक मोठं नेटवर्क होतं की नाही त्याला डिवाइड कशामध्ये केलं सब नेटवर्क पण ते सब नेट कसे आहेत लॉजिकल बिताडा पाडले का कम्प्युटर आणि कम्प्युटर टेक्नॉलॉजी होतं एकत्र नेटवर्क दिलं होतं आणि मग सेपरेट करायचं होतं मग भिंत बांधून टाकली नाही त्याचा आपण फक्त सुरुवातीचे आयडी चेंज केले कळतंय नक्की म्हणजे सांगा काय करतोय आपण इट इज द टेक्निक ऑफ बोला चला टेक्निक ऑफ पार्टिशनिंग कोणाला पार्टिशन करा आयपी ऍड्रेसला किंवा आयपी नेटवर्कला कशामध्ये सेव्हरल स्मॉल साइज लॉजिकल सब नेटवर्क आणि या सब नेटवर्कला काय म्हटलं जातं सबनेट नावातच आहे सबनेट कळलं का नक्की सबनेट नावातच आहे सब नेटवर्कला काय म्हणणार आपण सबनेट पुढे सांगा an IP address is made up of combination of network segment and the host segment सांगा कुठलाही आयपी ऍड्रेस कशापासून बनलेला आहे कॉम्बिनेशन पासून कोणाचा नेटवर्क सेगमेंट आणि होस्ट सेगमेंट म्हणजे एक नेटवर्कचा पार्ट आहे एक म्हणजे होस्टचा पार्ट आपण काय करतोय अ सबनेट इज कन्स्ट्रक्टेड सबनेट आपण काय करणार कन्स्ट्रक्ट कसं बाय ऍक्सेप्टिंग द बिट्स फ्रॉम द आयपी ऍड्रेसच्या होस्ट पोर्शन मधून
नेटवर्क आयडी ला हात लावायचा नाही, नाहीतर चटका देईन मी तुम्हाला. कळत आहे नक्की? नेटवर्क आयडी ला हात लावायचा नाही. मग कुठं हात लावायचा? होस्ट आयडी. मग हे जे होस्ट आयडी मधले जे बीट आहेत आयपी ऍड्रेसच्या, ते फक्त आपण काय करणार? ऍक्सेप्ट करणार. ते काय करणार आपण? ऍक्सेप्ट. हर्षल कळलंय नक्की? गुंगू नको. काय सांगितलं? बोल स्टेटमेंट काय दिले? हा होस्ट आयडी जे आहे हा त्याच्यामधले बीट ऍक्सेप्ट करा आणि त्याला कशासाठी वापरा? नेटवर्क बीट म्हणून. नक्की कळलं? नेटवर्क बीटला चटका देईन मी नाहीतर. काय सांगितलं बघा, सबनेट कसा बनवायचा? स्टेटमेंट काय दिले त्यांनी बघा, व्यवस्थित बघा. अ सबनेट इज कन्स्ट्रक्टेड. व्यवस्थित स्टेटमेंट समजून घ्या काय दिले ते बघा. अ सबनेट इज कन्स्ट्रक्टेड. कसा बनवणार? बाय ऍक्सेप्टिंग. ऍक्सेप्ट करा. काय ऍक्सेप्ट करा? बिट्स फ्रॉम द आयपी ऍड्रेसच्या होस्ट पोर्शन. फ्रॉम द आयपी ऍड्रेस होस्ट पोर्शन विच आर देन यूज. आणि ते बीट नंतर यूज करा कशासाठी? टू असाइन द नंबर ऑफ स्मॉल साइज सब नेटवर्क्स इन द ओरिजिनल नेटवर्क. बघा काय सांगितलंय सांगा. काय कन्स्ट्रक्ट करायचं आहे? सबनेट. स्टेटमेंट व्यवस्थित समजून घ्या. काय कन्स्ट्रक्ट करायचं आहे? सबनेट कन्स्ट्रक्ट करायचं आहे. त्यासाठी आपण काय ऍक्सेप्ट करणार? बिट्स. काय ऍक्सेप्ट करणार? बिट्स. कशामधून? आयपी ऍड्रेसच्या होस्ट पोर्शन. बघा हा 192 डॉट किंवा 193.5.7 डॉट आणि इथं सगळे झिरो होते. सांगा हा कोणता पोर्शन होता? नेटवर्क. बोला रे हा कोणता आहे? हा होस्टचा पोर्शन आहे. यांनी काय सांगितलं होतं? पहिली गोष्ट आयपी ऍड्रेस कशापासून बनलाय? कॉम्बिनेशन ऑफ गोळ्यानं बोला ना. कशापासून बनलाय? नेटवर्क सेगमेंट आणि होस्ट. हे कोणतं सेगमेंट आहे? हे सेगमेंट कोणतं आहे? होस्ट. काय म्हणतायत ते? काय म्हणतायत बघा. काय बनवा? सबनेट. कोण बनवा? सबनेट. सबनेट कसा कन्स्ट्रक्ट करणार? बाय ऍक्सेप्टिंग द बिट्स. बाय ऍक्सेप्टिंग द बिट्स फ्रॉम द आयपी ऍड्रेस होस्ट सेगमेंट किंवा होस्ट पोर्शन. कळलं? मग याच्यामधला मी एक बीट घेतला. आता मला किती सबनेट पाडायचे? 2. सपोज मला 4 सबनेट पाडायचे. किती सबनेट पाडायचे? 4. 4 सबनेट पाडायचे म्हणजे मी काय केलं? आयपी ऍड्रेस हा कोणता सेगमेंट आहे? होस्ट. त्याच्यामधले 2 बीट घेतले की नाही? हे 2 बीट मी ऍक्सेप्ट केले आणि ह्या 2 बीटला ऍक्सेप्ट करणार आणि यांना मी काय म्हणून वापरणार? विच आर देन यूज टू असाइन नंबर ऑफ स्मॉल साइज सब नेटवर्क इन द. मग हे 2 बीट घेतले की नाही आणि ह्या 2 बीटने मी कोणाला नंबरिंग दिलं? त्या सबनेटला. कसं दिलं? एका सबनेटला म्हटलं 00. आठवत आहे का? हे 2 बीट घेतलेत. दुसऱ्या सबनेटला काय म्हटलं? 01. तिसऱ्याला 10. चौथ्याला 11. कळलं? मग जे सबनेट हे पूर्ण मोठं काय होतं सांगा? नेटवर्क. त्याला मी या 4 पार्ट मध्ये काय केलं? डिवाइड. हे होस्टचे बीट घेतले आणि होस्टचे बीट मी कोणाला नंबरिंग साठी वापरले? या 4 सब नेटवर्कला. कशासाठी वापरले? नंबरिंग देण्यासाठी. कशासाठी वापरले? नंबरिंग. नक्की स्टेटमेंट कळलं? सांगा कोण कन्स्ट्रक्ट करायचं आहे? सबनेट. सबनेट इज constructed by accepting the bits. बोल. by accepting the bits from the IP address host portion. IP address host portion which are then used. नंतर त्याला काय करा? which are then used. कशासाठी यूज करा? to assign a number of स्मॉल साइज सब नेटवर्क. म्हणजे स्मॉल साइजचे सब नेटवर्क आहेत त्यांना काय असाइन करायचे? नंबर. त्यासाठी तुम्ही काय करा? हे होस्ट आयडी मधले बीट काय करा? यूज. कळले नक्की? इन द ओरिजिनल नेटवर्क. हे कोणतं नेटवर्क आहे आपलं? ओरिजिनल. नक्की स्टेटमेंट कळलं? सांगा. स्टेटमेंट महत्वाचं आहे. बोला. सब नेटवर्क इज कन्स्ट्रक्टेड बाय ऍक्सेप्टिंग द बिट्स फ्रॉम द आयपी ऍड्रेस होस्ट पोर्शन विच आर देन यूज टू असाइन द नंबर ऑफ. बोला. विच इज देन यूज टू असाइन द नंबर ऑफ स्मॉल साइज सब नेटवर्क इन द ओरिजिनल नेटवर्क. सांगा. चला परत बोला. सब नेटवर्क कसा कन्स्ट्रक्ट करायचा? अ सब नेटवर्क इज कन्स्ट्रक्टेड बाय ऍक्सेप्टिंग द नंबर ऑफ बिट्स फ्रॉम आयपी ऍड्रेस होस्ट पोर्शन विच आर देन यूज टू असाइन द नंबर ऑफ स्मॉल साइज सब नेटवर्क इन द ओरिजिनल नेटवर्क. नक्की कळले? पक्का? मग आता इथं पुढे काय दिलं बघा. आता मग आता बघा सबनेटिंगचा बेसिकली अर्थ काय होतो? कन्वर्ट द होस्ट बीट इनटू द. सांगा. होस्ट बीट घ्या आणि त्याला कन्वर्ट कशात करा? नेटवर्क बीट. नेटवर्क बीटला काही करायचं आहे का? नाही. नेटवर्क बीटला काही केलं तर चटका देईन मी. नेटवर्क बीटला काही करायचं नाही.
हे कोणते बीट होते होस्ट होस्ट बीटला कन्वर्ट कशामध्ये करायचंय नेटवर्क बीट सांगा कन्वर्टिंग द होस्ट बीट टू द नेटवर्क बीट सांगा एक काय घेतलं बिगर नेटवर्क बिगर नेटवर्क इज डिवायडेड कशामध्ये स्मॉलर नेटवर्क मग त्याच्यामुळे काय होतं बघा मेंटेनन्स इज इझियर फॉर द स्मॉलर नेटवर्क मला एक सांगा मला एक सांगा मगाशी आपण बघितलं एकच मोठं नेटवर्क असेल तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ होस्ट किती होते मी तुम्हाला सांगितले होते बोला चला हा सांगा इथं काय सांगायचं तुम्हाला किंवा इथंच बघा जाऊ दे हा ही डायग्राम आहे आठवत आहे का ही डायग्राम मग सांगितली होती मी तुम्हाला 193.1.2.0 त्यापैकी आपण काय केलं सांगा याची सुरुवात कशापासून केली 0 पासून अरे कळलं का नक्की आणि याची सुरुवात कशापासून केली 1 मगाशी या एका नेटवर्कच्या अंडर टोटल नंबर ऑफ किती होस्ट होते 2⁸ बोला किती होते 2 नाही आठवते आठवत आहे का सांगा नंबर ऑफ होस्ट कसे काढायचे रे होस्ट साठी बीट किती आहेत 8 होस्ट साठी बीट किती राहिले 8 मग 2⁸ एवढे टोटल होस्ट होते अरे बोला किती होतं 2⁸ आता मला एक सांगा हा एक सबनेट आला की नाही या सबनेट मध्ये हा 0 सोडून द्या एवढेच होस्ट असतील ना म्हणजे इथं किती आले 2⁸ इथं किती आले 2⁸ म्हणजे मला सांगा आता याला 2⁸ एवढ्याच होस्टला काय करावं लागेल मेंटेन करावं लागेल काय करावं लागेल मेंटेन याला काय करावं लागेल 2⁸ एवढ्याच होस्टला काय करावं लागेल मेंटेन पण जर सब नेटवर्किंग नसतं तर या सगळ्या नेटवर्क मध्ये टोटल किती होते 2⁸ एवढे होस्ट होते अरे कळतंय का नक्की मग एवढ्या सगळ्या होस्टला मेंटेन करावं लागेल 2⁸ म्हणजे किती 256 मला सांगा याला किती होस्टला मेंटेन करावं लागलं असतं त्याच्याऐवजी याला कितीला करावं लागतंय 128 आणि 128 अजून जर डिवाइड केलं असतं मला सांगा याला जर मी 4 सबनेट मध्ये डिवाइड केलं असतं सांगा 64 64 64 64 नक्की कळलं मग आता मला सांगा हा सबनेट 1 झाला समजा हा सबनेट 2 झाला हा सबनेट 3 झाला हा सबनेट किती झाला 4 मग याला काय करावं लागतं सांगा ह्या सबनेटला फक्त 64 होस्टला काय करावं लागतंय मेंटेन बाकीच्यांना मेंटेन करायची गरज नाही म्हणजे मेंटेनन्स काय झाला इझी नाही कळलं मला एक सांगा फॉर एक्झाम्पल तुमच्या कॉलेजमध्ये पीसी आणले आणि सगळे पीसी 101 पीसी आणले आणि एकाच डिपार्टमेंटच्या अंडर देऊन टाकले त्या डिपार्टमेंटचं वाटोळ होईल त्याच्याऐवजी 20 पीसी कम्प्युटरने सांभाळायचे 20 पीसी कम्प्युटर टेक्नॉलॉजीने सांभाळायचे 20 पीसीचा म्हणजे फोकस करायचं त्याला मेंटेन करायचं काम मेकॅनिकलचं 20 ला सिव्हिल करणार आणि 20 ला इलेक्ट्रिकल करणार नको इलेक्ट्रॉनिक्स करू 20 ला कोण करणार इलेक्ट्रॉनिक्स करणार मग ह्या ठिकाणी सांगा प्रत्येक डिपार्टमेंटकडे 20 पीसी आले म्हणजे त्यांना मेंटेन करणं कसं आहे इझी कळलं मग इथं सबनेटच्या अंडर किती होस्ट आले 64 इथं किती आले 64 इथं किती आले 64 इथं किती आले 64 म्हणजे काय झालं सांगा हा मेंटेनन्स काय झाला इझी बघा काय दिलंय अ बिगर नेटवर्क इज डिवायडेड इनटू छोट्या नेटवर्क मध्ये डिवाइड केलं ना त्याच्यामुळे काय झालं मेंटेनन्स इज इझियर फॉर स्मॉलर नेटवर्कला मेंटेनन्स काय झालंय इझियर नक्की कॉन्सेप्ट कळला पुढे काय दिले आता एक्झाम्पल दिले बघा इफ वी कन्सिडर अ क्लास ए ऍड्रेस कोणता ऍड्रेस घेतला क्लास ए मध्ये मला सांगा नेटवर्क आयडी किती बिटचा आहे 8 बिटचा बोला पटपट नेटवर्क कितीचा आहे 8 हे गुंगू नको नेटवर्क कितीचा आहे कोणता क्लास आहे ए आणि होस्ट किती आहेत नाही होस्ट बीट किती आहेत 24 बीट होस्ट साठी आहेत 8 बीट बोला हे पॉगे ना 8 बीट नेटवर्क 24 बीट होस्ट तुम्हीच विचार करा मग या ठिकाणी पॉसिबल नंबर ऑफ होस्ट किती असेल सांगा 2⁸24 खरंच कळलंय का कोणतं नेटवर्क आहे क्लास ए एखादा आयपी क्लास ए मधलं आहे क्लास ए मधलं नेटवर्क क्लास ए मध्ये मला सांगा पहिले 8 बीट हे सांगा कोणता आयडी आहे नेटवर्क आहे उरलेले 24 बीट हे कोणासाठी आहे होस्ट मग मला सांगा नंबर ऑफ होस्ट इथून पुढे जर विचारलं मी नंबर ऑफ होस्ट पॉसिबल किती असणार 2⁸24 आता ऍक्च्युअली 2⁸24 -2 असतं मायनस किती असतो 2 तर 2 का मायनस करायचं नंतर बघू आता एवढंच बघा किती होस्ट आहेत 2⁸10 म्हणजे एका नेटवर्कला
किती होस्ट मॅनेज करावं लागतायत 2:24. एवढे होस्ट मेंटेन करणं पॉसिबल नाही किंवा इझी नाही. मग बघा फॉर इच नेटवर्क इट इज ऑब्वियस दॅट इट इज डिफिकल्ट टू मेंटेन सच अ ह्यूज नंबर ऑफ होस्ट, बट इट वुड बी quite easier to maintain if we divide the network into small part. जर मी याला डिवाइड केलं, दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं, तर एका सबनेटला किती मेंटेन करावं लागतील 2:12. बोला ना. दुसऱ्याला 24 ला भागलं 2:12 आणि 2:12. अजून सबनेटिंग केलं तर 2:6. म्हणजे जेवढं सबनेटिंग करणार तेवढं त्या होस्टला मेंटेन करणं, त्याला मॅनेज करणं काय होतंय इझी. नक्की एक्झाम्पल कळलं? कोणतं एक्झाम्पल दिलं सांगा? क्लास एचं सांगा. काय एक्झाम्पल दिलंय सांगा. चला हा बोला काय एक्झाम्पल दिलंय? क्लास ए मध्ये हा नेटवर्क आयडी किती बिटचा आहे? 8 बिटचा. होस्ट आयडी किती बिटचा? 24 बिटचा. नंबर ऑफ होस्ट पॉसिबल किती आहेत? 2:24. एवढ्या होस्टला काय करावं लागेल? मॅनेज. मग सबनेटिंग केलं तर एवढ्या होस्टला मॅनेज करायची गरज पडणार नाही. कळलं? म्हणजे मेंटेनन्स काय होतंय इझी. नक्की कन्सेप्ट कळला? मग हे ठिकाणी क्लास सी दिलाय, याच्यामध्ये त्यांनी दिलंय, हे सगळं आता सांगितलं मी तुम्हाला. नक्की कळलंय? सो पेपर मध्ये आलं हे एवढं सगळं शॉर्ट मध्ये लिहायचं. 4 मार्काला विचारलं तर हे सगळं लिहायचंय. एक एक्झाम्पल द्यायचंय आणि खाली सुद्धा काय दिलंय बघा. आता इथं लक्ष द्या. हा क्लास कोणता आहे सांगा? सी. कोणता क्लास? सी आहे. कोणता क्लास आहे हा? सी. पहिल्या क्लासमध्ये किंवा क्लास सी मध्ये पहिल्या ज्या 3 ऑक्टेट आहेत हे कोणते बीट आहेत? नेटवर्क बीट. मग हे तर ऍज इट इज राहतील की नाही? चेंज होतील का? नाही. सांगा. इथं 193.1.2 193.1.2 193.1.2 193.1.2 193. हे चेंज होतील का? हे चेंज होणार नाही. बर मग पुढं आता पहिला सबनेट घेतला यांनी. फॉर सबनेट 1 पहिला सबनेट, द फर्स्ट बिट विच इज चोजन फ्रॉम द होस्ट आयडी पार्ट इज 0. सांगा. पहिलं बीट चूज केलं ना आपण. हे सांगा. हा इथून पुढे सगळे 0 होते. यामधलं आपण सगळं पहिलं बीट चूज केलं आणि त्याला नाव काय दिलं? 0. आणि सबनेट 2 साठी पहिलं बीट काय घेतलं आपण? 1. अरे कळलं? आणि मग यांनी रेंज दिल्यात. फक्त रेंज काय दिल्यात बघा बळवांनो. 193 बोला .1.2. सगळे कोण असतील? 0. इथपासून 193.1.2. हा 0 राहणार आणि बाकी सगळे कोण येणार? 1. कळले का रेंज कशी आली? सांगा. आता याची रेंज पण कशी आली बघा. 193.1.2. सुरुवात कुठून केली? 1. त्याच्या पुढे सगळे कोण? 0. इथं परत कोण येणार? 1. त्याच्या पुढे सगळे कोण येणार? 1. कळलं? ही काय झाली त्याची रेंज. म्हणजे अशा पद्धतीने आपण सगळ्या होस्टला 2 नेटवर्क मध्ये काय केलं? डिवाइड केलं. याला आपण म्हणणार सबनेटिंग. नक्की कन्सेप्ट कळलाय का? पक्का सबनेटिंग कळलंय? ऑनलाईन ए बाळांनो बोला पटपट पटपट. सबनेटिंग कन्सेप्ट कळलाय का? बोला 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 बोला. नक्की कळलंय का? नक्की कन्सेप्ट कळला? काय डाऊट आहे आता याच्यामध्ये? ए बाळांनो लेक्चर कसं सुरू झालं रे आपलं? मग इथं पाऊन तास का दाखवते? हा का? पण तरी पण आता 5-10 झाले ना. मग 1 तास दाखवायला पाहिजे ना. घ्यायचं पुढं नाही. हा हा हे मात्र खरे. पण त्यांच्या मनात नसलं मग काय करशील? ते फक्त त्यांनी कारण दिलंय. बोल पटपट. ऑनलाईन नक्की कळलंय का रे बाळांनो? ऑनलाईन हे बाळांनो सबनेटिंग कन्सेप्ट कळलाय? बरेचसे एक्झाम्पल आहेत याच्यामध्ये. बोला पटपट पटपट. काय करायचंय? कंटिन्यू करायचंय? थांबायचंय? बोला पटपट. ऑनलाईन पटपट 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 बोला. हा सबनेटिंगची थेरी लर्न करावं लागेल बाळांनो. ऑनलाईन आहे का? तुमचा एकच दांडपट्टा आपला पाठ काय करायचंय? सबनेटिंगची थेरी. आपल्याला ही थेरी लर्न करावी लागेल. लर्न करावी लागेल म्हणजे कळली तर काही गरज नाहीये. पण पेपर मध्ये मात्र क्वेश्चन सबनेटिंगचा येणार म्हणजे येणार. एक तर सबनेटिंग विचारतील किंवा त्याचे तुम्हाला एक्झाम्पल विचारतील. बोला 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 बोला.
कंटिन्यू. चला कंटिन्यू कंटिन्यू नाही कंटिन्यू म्हटलेच तसे पण चला. चला नको कशा बघा नको नाही त्याचेच एक्झाम्पल घ्यायचे. क्लासचा क्वेश्चन किती क्लासचा क्वेश्चन म्हणजे बघा लक्षात घ्या क्वेश्चन मॅक्सिमम 4 मार्काला येणार नाही तर त्याच्यावर 6 मार्काला येणार नाही तर 2 मार्काला बघा 100% सांगतो बघा. याच्या पलीकडे काही क्वेश्चन येणार एक तर 2 मार्क नाही तर 4 मार्क नाही तर 6 मार्क. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. नाही तुम्हाला सॉल्व्ह करायचेच आहेत बाळा एक्झाम्पल. ठीक आहे ठीक आहे चला एक एक 2 एक्झाम्पल घेऊ मग नंतर उद्या कंटिन्यू करू. ऑनलाईन हे बाळांनो चला चला नको सर हे अरे हे गाईबाने हो. ठीक आहे ठीक आहे एक काम करा एक काम करा एक काम करा एक काम करा जेवढं झाले तेवढं रिवाइज करा. ठीक आहे. ठीक आहे चला जाऊ द्या जेवढं झाले तेवढं उद्या रिवाइज नसतं मग मी बघतो तुमच्याकडं. ठीक आहे जेवढे एक्झाम्पल दिले एक लक्षात घ्या पुढचे एक्झाम्पल मात्र करू नका. आपण उद्याच्या लेक्चरमध्ये काय करू सबनेटिंग कसं परफॉर्म करायचंय हे तर झालं होतं ना आपलं सबनेट. हा हे राहिले सगळे लक्षात घ्या उद्याच्या लेक्चरमध्ये सबनेटिंगचे जेवढे एक्झाम्पल्स असेल तेवढे सगळेचे सगळे काय करू बाळांनो आपण कव्हर करू. इथपर्यंत कळले पण नक्की हे बाळांनो. नाही नाही एक्झाम्पल घेतलं अजून समजणार आहे काळजी करू नका ते तर मी घेतोच काळजी करू नका. आत्ता घ्यायचं की उद्या घ्यायचं हा चालू होता बाळांनो. ठीक आहे देतो रे बाळांनो. सकाळ लेक्चर सुरू झालं की आपलं नोट्स 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 तेवढे एकच धंदे तुमचे. हा ठीक आहे चला उद्याच्या लेक्चरमध्ये काय म्हणतात त्याला एक्झाम्पल सगळ्याचे सगळे काय करू बाळांनो आपण कंटिन्यू करू. ठीक आहे चला थांबायचं बाळांनो ऑनलाईन हे बाळांनो कन्सेप्ट कळलाय पण नक्की ऑनलाईन हे बाळांनो बोला रे बोला. चला चलो थांबायचं ऑनलाईन चलो बाय रे ऑनलाईन बाय बाय सी यू टुमारो हॅव अ नाईस डे. नेक्स्ट लेक्चर मध्ये काय करू जेवढे एक्झाम्पल्स असतील सबनेटिंगचे तेवढे सगळे काय करू द्या कव्हर करू. ठीक आहे चला बाय बाळांनो ऑनलाईन बाय बाळांनो बाय बाय बाळांनो बाय बाय.